आज आपण महापौर झालेला आहात. आज मुंबईत कोकण आणि कोकणात मुंबई हे समीकरण वर्षानुवर्ष आपण पाहतो. पण मुंबईतला राहणारा, ठाण्यातला राहणारा, कल्याण डोंबिवलीतला राहणारा जो आपला कोकणातला माणूस आहे त्याच्यासाठी हक्काचं एकही कोकण भवन आजपर्यंत आपण या शहरामध्ये उभं करू शकलो नाही. ज्या वास्तूमध्ये कोकणातला माणूस गेल्यानंतर आपली खाद्य पद्धती, आपली खाद्य संस्कृती, आपली एकंदरीत भजन संस्कृती असो, आपले नाट्य विविध आपल्या दशावतार सारखी नाटकं असतील की आपल्या विविध खाद्य पदार्थ जे आपल्याला भेटतात, जे असंख्य या बचत गट स्टॉलमध्ये आपल्याला उपलब्ध होतील, या सगळ्याचा एक केंद्र म्हणून आणि त्याबरोबर आपले जे मुलं मुली जे इथे शिकतात किंवा जे गावावरून जे आपण काही लोक कधी कधी नातेवाईकांना भेटायला येतो, आपलंही हक्काचं त्या त्या शहरामध्ये कोकणातलं भवन असलं पाहिजे, ह्या संबंधितची मागणी मी मुंबईच्या महापौरांकडे केली आहे. म्हणून आता मी केळकर साहेबांनी पण हेही सांगितलं की साहेब मुंबईमध्ये तर होणार आहे, तुम्ही आणि आता सीताराम राणेजी आमच्या ठाण्यामध्ये पण हक्काचं कोकण भवन उभं करा, हे मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने. राणे साहेब तुमची जबाबदारी ह्याच्यामध्ये दुप्पट आहे. तुम्ही महापालिकेमध्ये बोला, पायाच्या आयुक्तांशी मी स्वतः बोलतो, मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलतो. कोकणातल्या माणसाचं ह्या शहरांमध्ये असलेलं योगदान, मग मुंबई असो, ठाणे असो, कल्याण डोंबिवली कुठल्याही शहरामध्ये कोकणातल्या माणसाच्या शिवाय मुंबई, ठाणा हे आजूबाजूचे परिसर चालूच शकत नाही असं मानणारे देखील आहे. आज मी एकंदरीत मंत्रालयाचा हिशोब घातला, विधिमंडळाचा हिशोब घातला, प्रत्येक दुसरा माणूस आमचा कोकणातला भेटतो आम्हाला. एक गावाचा इथे ओळख देतो, दुसरा मालवणीमध्ये हाक मारतो, दुसरा काहीतरी वेगळं बोलतो. म्हणजे कोकणातला माणूस प्रत्येक पावला पावलावर आपल्याला भेटतो. म्हणून त्याची काळजी घेणं, त्याला ताकद देणं हेही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्या जणांचं काम आहे. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये या शहरांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून चालणारं किंवा भूखंडावर असलेलं हक्काचं कोकण भवन हे आपल्या ठाण्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये उभं राहिलंच पाहिजे, हे आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आवर्जून ही मागणी आहे आणि हक्क आहे आणि आपला हट्ट पण आहे, असलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्या सीताराम राणेजींना सांगून तुम्ही गप्पच बसू नका. पुराचं सभागृह पाहिजे डोक्यावर घ्या, शेवटी आपल्या रक्तातच आहे. आम्ही बघा कुठेही असलो तरी काय घाम काढण्याशिवाय गप्प बसत नाही. राणेंचे गुणधर्म आहे ते.